व्हिच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅज रूट्स 3 अँड 5? आपल्याला इक्वेशनची रूट्स दिलेली आहेत आणि त्यावरून ऑप्शनमधील राईट इक्वेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर काय करायचं, जे रूट्स दिलेले आहेत त्यापैकी पहिलं रूट नेहमी अल्फा कन्सिडर करायचं आणि सेकंड रूट नेहमी बीटा कन्सिडर करायचं. अल्फा आणि बीटा यांच्या आपल्याला व्हॅल्यू समजल्या, मग त्यावरून आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाय बाय एक्स प्लस अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू 0. आता आपल्याकडे जे व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करूयात. तर एक्स स्क्वेअर हे जसंच्या तसं येणार मायनस अल्फाची व्हॅल्यू आहे 3 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 5 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस अल्फाची व्हॅल्यू आहे 3 मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू 0. Therefore, x square minus 3 plus 5 is equal to 8 multiplied by x plus 3 5 is 15. तर इथे इक्वेशन आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. आणि हे इक्वेशन ऑप्शन बी वर आहे, त्यामुळे आपण ऑप्शन बी चं सिलेक्शन करायचं आहे. हे आपल्यासाठी इथे राईट आन्सर आहे.